देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप झालंय। त्यानंतर लगेचच पालकमंत्री पदावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय। संजय शिरसाट यांनी मंत्री झाल्यानंतर लगेचच संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावा केलाय। राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे भरत गोगावले यांनीही पालकमंत्री पदावर दावा केलाय। तर दुसरीकडे मंत्रालयातील दालनावरूनही मंत्र्यांमध्ये रुसवे फुगले असल्याचं दिसतंय। तर महायुतीत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत पाहूयात। संभाजीनगरात संजय शिरसाट आणि अतुल सावे, रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले, पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील, ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक, बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे। तर ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी गणेश नाईक इच्छुक असल्याचं कळत आहे। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये पालकमंत्री पद हे एकनाथ शिंदेंनाच मिळावं यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी आग्रह धरलेला आहे। तर पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत दादा हे इच्छुक असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता खातेवाटप तर झालेलं आहे, मात्र आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय। किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्री पद आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे। असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे। 100% आमचा दावा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे। आम्ही पालकमंत्रीपद सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागितलेलं आहे आणि पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं, धोरणाप्रमाणे नियमाप्रमाणे ज्याचे आमदार जास्त त्यांच्याकडे पालकमंत्रीपद जातं असा नियम असल्यामुळे तो आम्हाला मिळावा अशी आमची मागणी आहे।